हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण सगळ्यात सोपी रेसिपी अशी वाळवणीची बघणार आहोत। तर हे बघा, किती छान झालेले आहेत हे साबुदाणे पळी पापड। करायला पण अतिशय सोपे आहेत आणि खायला तर त्याहून छान असे चविष्ट असे लागतात आहे। उपवासासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे। तर हे बघा, किती ट्रान्सपरंट पण सुकल्यावर दिसतात आहेत, छान आहेत ना। हे बघा, तर त्यासाठी आपण आता सुरुवात करूया। तर हे बघा, हे एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये साधारणतः पाव किलो आपण साबुदाणे टाकलेले आहेत आणि हे बघा छान निवडून वगैरे घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये काय असेल तर ते वेगळं करून घ्यायचं आहे। आता पाणी टाकायचं आहे, छान चोळून व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत। कमीत कमी साबुदाणे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत। मी आता तुम्हाला एकदाच धुतलेले दाखवलेले आहेत, पण 3 वेळा मी धुवून घेतलेले आहेत। तर हे बघा, पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित असे बुडतील इतकं आपण रात्रभरासाठी पाणी ठेवणार आहोत। सगळे साबुदाणे बुडले गेले पाहिजेत आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे भिजत ठेवायचे आहेत। तर दुसऱ्या दिवशी सकाळी जितके साबुदाणे भिजलेले आहेत, साधारण तेवढे भिजलेले आहेत तेवढ्या मापाचं पाणी ठेवायचं आहे। आणि हे बघा, पाणी उकळलं आहे, हे साबुदाणे सगळे मोकळे करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये सगळे सोडून घ्यायचे आहेत आणि छान मस्त ढवळून घ्यायचे आहेत आणि उकळी काढून घ्यायची आहे। आता झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी आणि उकळी काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनी उघडून बघायचं आहे, छान उकळी आलेली आहे। साधारणतः चवीनुसार 1 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, छान ढवळून घेतल्यावर परत आता झाकण ठेवायचं आहे, परत 5 ते 7 मिनिटासाठी असंच वाफवून द्यायचं आहे। 7 मिनिटाच्या नंतर आपण हे बघा, किती ढवळून बघितलेलं आहे, किती ट्रान्सपरंट झालेलं आहे, आता शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे, पूर्ण गार करून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि आता काय करायचं आहे, आपण कागद अंतरलेला आहे उन्हामध्ये आणि आता व्यवस्थित पळीने पळी पापड टाकून घेऊयात। हे बघा, किती ट्रान्सपरंट आणि छान पांढरे शुभ्र असे दिसत आहेत। आता आपण असेच सगळे व्यवस्थित असे पापड घालून घेऊयात। तर चला मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, असे सगळे आपण पळी पापड घालून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये कमीत कमी 3 दिवस हे सुकायला लागतात। तुम्हाला व्हिडिओ हा महिन्याच्या नंतर येईल आणि मी आत्ता बनवते, फेब्रुवारी महिना चालू आहे, तर ऊन कमी आहे, तर 3 दिवस ऊन माझे हे सुकायला 3 दिवस लागलेले आहेत। व्हिडिओ माझ्या मार्चमध्ये येईल, मी फेब्रुवारीमध्ये शूट करते आहे। तर हे बघा, आपण तळून बघूया। छान गरम करायला तेल ठेवलेलं आहे, छान गरम झालेलं आहे तेल हे। आणि हे बघा, आपण कसे तेलात टाकले, छान फुलले गेले आहेत आणि किती मोठे झालेले आहेत बघा, डबल पटीने हे मोठे झालेले आहेत। छान गळवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने नक्की पापड तुम्ही करून बघा। अतिशय सोपे हे पापड आहेत करायला आणि खायला त्याहून छान आहेत, चवीला तर अप्रतिम लागतात। हे बघा, सगळे पांढरे शुभ्र असे पापड तयार झालेले आहेत। मैत्रिणींनो, अतिशय खुसखुशीत आणि कमी वेळेत होणारे, कमी वेळ नाही, वेळ तर लागतोच, पण कमी मेहनत ही लागते याला। तर नक्की करून बघा या उन्हाळ्याच्या सुट्टीला। तर चला मग, व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझे धन्यवाद। उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता। तर बाय।